अतिशय समाधान आहे की शिर्डीमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात यांनी आपला आज पदभार स्वीकारला आहे. आणि त्याचबरोबर उपनगराध्यक्षपदी श्री ताबाई शेळके यांची आता महायुतीच्या वतीने निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज आपलं पदग्रहण त्या ठिकाणी केलं आहे. आणि 2 स्वीकृत सदस्य आपण घेतलेले आहेत. एक धनराजी कोते आणि एक आपले बाबू म्हणून आहेत, आपले अब्राम म्हणून मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आहेत. शिर्डीच्या जनतेनं एक ऐतिहासिक कौल या निवडणुकीत दिला आणि 100% यश या निवडणुकीत महायुतीला दिलेलं आहे. राहत्याच्या नगराध्यक्षपदी डॉक्टर स्वाधीन गाडेकर हे आपल्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते. त्यांनी आज पदग्रहण स्वीकारलं. उपाध्यक्षपदी डॉक्टर विजय सदाफळ त्यांची आता ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, त्यांना निवड करण्यात आली आहे. स्वीकृत सदस्य म्हणून त्या ठिकाणी प्रवीण रुणवाल आणि श्वेत बोठे हे 2 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. सुदैवानं भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्रपक्षाच्या सहकार्याने हे मोठं यश या निवडणुकीत मिळालं. आज या यशामध्ये दोन्ही गावचे मतदार जे आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांचा मोठा सहभाग राहिला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे जे मिळालं यश आहे हे आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आपले कणखर गृहमंत्री माननीय अमित शहा यांना हे यश मी त्यांच्याकरता त्यांचं यश असं मी मानतो. सिस्पी घोटाळा आपण उल्लेख केला आणि बाकीचे जे लोक आहेत ते आपणहून स्वतःहून पुढे येऊन सांगायला लागले की आम्ही त्यात नाहीये किंवा आणखी त्यावर वक्तव्य व्हायला लागले. सिस्पी घोटाळा फार मोठा आहे, 2-2.5 हजार कोटीचा आहे. त्यामध्ये सामान्य नागरिकांचे पैसे अडकलेले आहेत. रिटायर्ड शिक्षक आहेत, रिटायर्ड सरकारी नोकर आहेत, सामान्य नागरिक आहेत. पण मूळ आरोपीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. अजून एक आरोपी पकडला पण मुख्य आरोपी फरार आहे. 2 आरोपी त्यांनी दुबईमध्ये काही इस्टेटी घेतलेल्या आहेत अशी माहिती आहे. मग आपण CBIची चौकशी करण्यासंदर्भात जी माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आणि ती आता त्यांनी सुद्धा तत्वता मान्य केलेली आहे. आता काही जे महाभाग आहे ते त्यांना त्या स्वतःच भीती वाटायला लागलेली आहे, स्वतःच खुलासे करायला लागलेत. आमचा काही संबंध नाही. आम्ही तुम्हाला त्या संदर्भात आम्ही तुमच्या नावे आम्ही कुठं घेतलेलं नाही आहे. त्यांना काय भीती वाटते मला कळत नाही. शेवटी चोराच्या मनात चालणं असतं, त्यामुळे त्यांना स्वतः मन खाते आता या CBI चौकशीमध्ये आपलं तफितर उघडं पडणार आहे. त्याला भीती वाटायला लागलेली आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये तर ऐतिहासिक विजय आमच्या भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादीला काँग्रेसला मिळणार आहे. न भूषण भविष्यात अशा प्रकारचं यश महापालिकेत मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. डॉक्टर सुजय आणि के पाटील आणि आमदार संग्रामभाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे मोठं यश आपल्याला निश्चितच याच्यामध्ये ऐतिहासिक म्हणून पाहायला मिळेल. नाही, आमच्या तर पुष्कळ चांगली तयारी आम्ही करतोय. वेगवेगळ्या रस्त्यांची किंवा शिर्डीच्या एंट्री पॉईंट्स असतील. पण माझा प्रयत्न आहे की एक आध्यात्मिक शहर म्हणून त्याचं रूप बदललं पाहिजे, रूप म्हणून झालं पाहिजे. आध्यात्मिक शहर म्हणून त्याला मान्यता असली पाहिजे. अशा पद्धतीने या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर माझा प्रयत्न आहे. नाही, शिर्डी तर गुन्हेगारी मुक्त झालीच पाहिजे, सगळ्यांची मागणी होती. यंदा आपण जर पाहिलं 31 डिसेंबरला आपण नो ट्रॅफिक झोन केल्यामुळे आज पिक पॉकेटिंग असेल, चेन स्नॅचिंग असेल, असे कुठलेही आज गुन्हे आपल्या समोर आले नाहीत. आणि हे जे काही आपण जो प्रकार सांगता कुठला घडलेला आहे तो तसा काही ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जी काही चौकशी पोलीस करतील, परंतु शिर्डी शहर हे गुन्हेगारी मुक्तच झालं पाहिजे हा आता आपला प्रयत्न आणि आपल्याला बहुतांशी त्यामध्ये यश सुद्धा आलेलं आहे. आता कोणत्याही धार्मिक क्षेत्रामध्ये आता इथं कोणी आलं पाहिजे याच्यावर बंदी करू शकत नाही आपण. झालंय तर सगळ्यांनी त्याच्या एकामेकाची उत्तर सगळ्यांनी दिलेली आहे. त्यांनी बोलण्याची काय करायचं. ते नेते मंडळ होणारे आरोप हे निश्चितच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आमच्या पक्षावर आरोप हे कोणी सहन करणार नाही. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय व्यवस्थितपणे
त्यांचं जे समोरच्या लोकांचं जे खरं रूप जे आहे ते जनतेसमोर मांडलेलं आहे की किती ढोंगी लोक आहेत, इतकं स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये आज लोकांनी पाहिलेलं आहे. मला वाटतं त्याचे उत्तर त्यांना मिळालेले आहेत. दोन गोष्टी आहेत. एक तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला मोठं काम करावं लागणार आहे. शिर्डीचा कायकल्प होईल. दुसरं, आपण जे म्हणता गुन्हेगारी मुक्त करण्यासंदर्भात निश्चितच त्याचा अनुभव उपयोगात येईल आणि प्रशासनसुद्धा अति सतर्क झालेलं आहे. मला वाटतं काही महिन्यांमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की बहुतांशी गुन्हेगारी जवळजवळ शिर्डीची कमी झालेली आहे. एक मिनिट भैया, दुसऱ्यांदा संधी मिळालेली आहे उपनगराध्यक्षपदी. काय नवीन ध्येय धोरण आहे, काय सांगा? आता असे फार मोठे आव्हानं राहिलेले नाही, पण सगळ्यात मोठं जे आव्हान आहे ते कुंभमेळ्याचं आहे. आणि शिर्डी शहरामध्ये जे सुजयदादांनी जे स्वप्न बघितलेलं आहे, नामदार आमचे नेते, राज्याचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, त्यांनी जे स्वप्न बघितलेलं आहे, शिर्डी थीम पार्क, इतर काही एंटरटेनमेंटसाठी ज्या ऍक्टिव्हिटीज चालू करायच्या आहे त्या अनुषंगाने ते एक मोठं आव्हान आहे. बाकी मूलभूत ज्या गरजा आहे शिर्डी शहरासाठी त्या 100% पूर्ण झालेल्या आहेत. महिला नगराध्यक्ष तुमच्या सोबत आहे, इतर सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे, कशी सांगाडे घालणार? 100% गेले 25 वर्ष झाले मी नगर परिषदेमध्ये नामदार साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी काम करत आलेलो आहे. नगराध्यक्ष पद सुद्धा आमच्या कुटुंबाकडे होतं. उपाध्यक्ष पदाची दुसऱ्यांदा मला संधी मिळते आणि 25 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळं सर्व निवडून आलेले सदस्य हे आपलेच आहे, आपल्या शहरातले आहे, आपल्याच महायुतीचे आहेत. एक दोघं अपक्ष जरी आले असले ते आपलेच लोक आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं ही जी काही संधी मला प्राप्त झालेली आहे याचा खरं मोठा मला आनंद झालेला आहे. नगरपालिकेचा कारभार गतिमान कसा करणार? कारभार गतिमान होता आणि याच्यात आणखी गतिमान कसा होईल याचा प्रयत्न आम्ही सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आम्ही सर्वजण करणार आहोत. एवढे नगरसेवक इच्छुक असताना तुमची उपनगराध्यक्षपदी नोटीस लागलेली आहे, नेमकं काय कारण आहे? नाही, याच्यात आता कसं असतं माहितीये का की नेत्याकडे असलेला प्रामाणिकपणाचा जो काही भाग असतो, कार्यकर्त्यांनी जे काही निभावला पाहिजे, त्याच्यानंतर काम करायची क्षमता, असलेला अनुभव, आणि इथं नगर परिषदेमध्ये सर्व बऱ्यापैकी नवीन सदस्य या ठिकाणी निवडून आलेले आहेत. या सर्वांना बरोबर घेऊन जात असताना त्यांना पण आपण शहराच्या विकासाच्या बाबत जे काय अनुभवाचे माझ्याकडे जे काही गोष्टी आहेत त्या माध्यमातून त्यांना पण शिक्षण मिळेल, अशा माध्यमातून कदाचित आमच्या नेत्यांनी माझी निवड केली असेल. आपल्या पराभवासाठी अनेकांनी ताकद लावली असताना आज नगराध्यक्षपदी उपनगराध्यक्षपदी निवड झाली. काय आनंद आहे, हाती घोडे तोफ तलवारे. नाही, गेले अनेक वर्षापासून मला सर्वसामान्य जनता मला त्या ठिकाणी निवडून देत आलेली आहे आणि ह्यावेळेस पण आमच्या सर्वसामान्य जनतेने मला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. अनेक लोक दरवेळेस ताकद लावत असतात, पण त्यांची ताकद नेहमी कमकुवत पडत असते आणि ह्या वर्षी पण तसंच झालं. एवढं नक्की आहे की नेत्याचा आशीर्वाद, बाबांचा आशीर्वाद सुजयदादा बरोबर आहेत आणि शिर्डी शहरातील सर्वच नागरिकांची जी काही साथ आहे त्याच्यामुळं हे सगळं गोष्ट शक्य झालेली आहे. शिर्डीतील मंदावलेला व्यवसाय तर काही व्यावसायिकांना करच्या माध्यमातून काही सवलत देणार नाही. याच्यात कसं आहे की सगळ्यात महत्वाचं अनेक उपक्रम आपल्याला हाती घ्यावं लागतील जेणेकरून शहरातील व्यवसाय वाढेल. तुम्ही बघा, या नाताळामध्ये 22 तारखेला जी गर्दी चालू झाली 22 डिसेंबरला, ती 4 तारखेपर्यंत चालली. 26 कोटी रुपये त्या ठिकाणी बाबांच्या दानपेटीत साई भक्तांनी टाकले. एका अर्थाने याला एक सुरुवात झालेली आहे आणि आता नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे. नामदार साहेबांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे, डॉक्टर सुजयदादांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे आणि नक्कीच या 5 वर्षात शिर्डीचा चेहरा मोहरा बदलेल. आणि एक साधारण माझा अंदाज आहे, साधारण 1001 कोटी रुपयाचं साधारण सगळं खर्च आहे. जर 1001 कोटी रुपये जर खर्च केले शिर्डी शहरासाठी तर शिर्डी शहर म्हणजे लोक बाबांच्या नगरीत तर बाबांचा आशीर्वाद घ्यायला येतील, तर शहर बघायला येतील यात कुठली शंका नाही. सुजय विखे पाटलांचं स्वप्न आहे की शिर्डी गुन्हेगारी मुक्त व्हायची, यासाठी काय नवीन फंडे राबवणार आहोत? 100% शिर्डी भयमुक्त, गुन्हेगारी मुक्त झाली पाहिजे. हे गेले अनेक वर्षांपासून नेत्यांची पण इच्छा आहे, आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे, आमच्या सारख्यांची पण इच्छा आहे. तुम्हाला जे काय दिसणार आहे एवढ्या 1-2 दिवसात आमचे नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष आम्ही जे कारवाई करणार आहोत ते आपल्याला निदर्शनात येईल आणि आपल्या लक्षात येईल
की खऱ्या अर्थानं आता शिर्डी भयमुक्त 100% आणि गुन्हेगारी मुक्त 100% होईल यात काय शंका नाही. भैया, तुम्ही ज्या रस्त्याने घरी जाता, तो पिंपळवाडी रस्ता आणि वर्षभर प्रलंबित आहे आणि त्या रस्त्याबाबत पिंपळवाडी रोड जो आहे त्या रस्त्याबाबत आता लवकरच कारवाई होईल का? 100% पिंपळवाडी रस्ता सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी रुंद करून तो वाहतुकीसाठी आम्ही त्यासाठी खुला करणार आहोत, यात कुठली शंका नाही. उपनगराध्यक्ष पदाचा जो इतिहास आहे, एकदा उपनगराध्यक्ष झालेला माणूस पुन्हा उपनगराध्यक्ष होत नाही, तो तुम्ही मोडीत काढलेला आहे. नाही. काय सांगाल दादा? आता असं आहे, अजित दादा आमचे राज्याचे नेते आहेत, सगळ्यांचे नेते आहेत. त्यांना जसं उपमुख्यमंत्री ह्या जागेवरच आतापर्यंत फिक्स झालेले, तसं मी उपाध्यक्ष म्हणून फिक्स आहे. हाती घोडे तोफ तलवार, येतो डायलॉग. चुकीला माफी नाही.